नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी केळफुलापासून वड्या कशा करायच्या त्या दाखवणार आहे. तर हे मी केळफूल घेतलेलं आहे. या अशा रंगाचं केळफूल असतं. आमच्याकडे केळफुलाला केळीचा कोका असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या केळीच्या कोक्यामध्ये आतमध्ये ना अशी लहान लहान फुलं असतात आणि बाहेरून ह्या सगळ्या अशा पाकळ्या असतात. तर बाहेरच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सगळ्या जिथपर्यंत निघू शकतात तिथपर्यंत काढायच्या आणि ह्यातली जी आतली फुलं असतात ना ती अशी वेगळी करून घ्यायची. ही अशी छोटी छोटी फुलं असतात आतमध्ये, ती सुद्धा तुम्हाला जेवढी आपली मोठी असतील ना फुलं तेवढीच काढायची. जी लहान असतात ना ती चिरून घेता येतात. तर ही फुलं वेगळी अशासाठी करायची असतात कारण ह्याच्या आतमध्ये ना एक असा भाग असतो जो आपण भाजीत जर टाकला तर भाजी कडू होते आणि तो भाग शिजत सुद्धा नाही. तर बघा, मी आता एक पाकळी आहे ना, जी एक फूल आहे ते उघडून दाखवते. त्यामध्ये हा असा पांढरा देठ किंवा काळ्या रंगाचा देठ तुम्हाला पाहायला मिळेल. तो देठ असा काढून टाकायचा आणि सोबत ना ही प्लास्टिक सारखी एक पाकळी असते बघा, ही आणि तो देठ काढून टाकायचा, नाहीतर मग भाजी आपली कडू बनते. तर असे सगळी फुलं आहेत ना जी स्वच्छ करून घ्यायची आणि मग चिरून घ्यायची. केळीच्या फुलाची कुठलाही पदार्थ, कुठलीही डिश आपण जेव्हा बनवतो तेव्हा केळफूल जे आहे ते स्वच्छ करणं खूप जास्त गरजेचं आहे. याला जास्त वेळ लागतो, पण जर तुम्ही असंच केलात तर भाजी तुमची पूर्ण वेस्ट जाईल कारण ती कडू होते, खाण्यायोग्य भाजी बनत नाही. त्यामुळे केळीचा कोका जेव्हा पण घ्याल तुम्ही तेव्हा स्वच्छ करा. स्वच्छ केल्याच्या नंतर चिरून झाल्यावरती पाण्यामध्ये ठेवायचं कारण केळफूल जे आहे ते हवेमुळे काळं पडतं. तुम्ही असंच वापरलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. हवेमुळे त्याचा रंग थोडासा बदलतो. नंतर पाणी सगळं वेगळं करून घ्यायचं. एका बाउलमध्ये मी ही केळफूल चिरलेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ घातलं आहे, थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट, हळद, थोडेसे सफेद तीळ घातले, चिरलेली फ्रेश कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पाणी घालताना सगळं पाणी एकत्र घालायचं नाही, थोडं थोडं करत पाणी घालायचं, नाहीतर काय होईल, एकदम पातळ होईल मिश्रण. केळफुलामध्ये आपण जेव्हा पीठ घालू तेव्हा ते थोडंसं मिश्रण आकसलं जाईल, म्हणजे कमी होईल. त्याच्यामुळे पाणी घालताना थोडं हळूहळू घालायचं. बघा, आता हे जे आहे मिश्रण ते रेडी झालेलं आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, प्लेट घ्यायची एक, त्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा वड्या पाडू तेव्हा त्या इझिली निघतील. त्यामुळे प्लेटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि आपण जे केलेलं मिश्रण आहे ते सगळं प्लेटवरती काढून असं पसरवून घ्यायचं, एकसारखं पसरवायचं, म्हणजे वड्या आपल्या छान दिसतील. तर हे बघा, आता मिश्रण जे आहे ते मी लावून घेते. तुम्हाला जेवढं जाडसर हवं असेल तेवढी तुम्ही छोटी प्लेट वापरलात तरीसुद्धा चालेल. तर आता इथे एका स्टीमरमध्ये मी आता इथे इडलीचं भांडं वापरते. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये पाणी घाला, जाळी ठेवा त्याच्यावरती आणि आपण जी डिश रेडी केली आहे ती ह्यावरती घालायची, झाकण बंद करायचं आणि एक 10 ते 15 मिनटं हे चांगलं वाफवून घ्यायचं. वाफवून झाल्यावर थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरतीच आपल्याला हे बाहेर काढायचं आहे आणि कंप्लीट थंड तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून हे कंप्लीट थंड होईल आणि ह्याच्या वड्या इझिली पडतील. तर सुरीला सुद्धा थोडं तेल लावून घेऊ शकता आणि मस्त तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर अशा पद्धतीने ना मी इथे मस्त अशा केळफुलाच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्या तयार केलेल्या वड्या मी डीप फ्राय करणार आहे. तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, पण डीप फ्राय केल्याने ना ह्या सगळ्या बाजूंनी छान अशा फ्राय होतात. तर इथे तेल गरम करत ठेवलं होतं, एक एक करून वडी ह्यात घालते आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या वड्या तळून घ्यायच्या. तर मस्त रंग येईपर्यंत केळफुलाच्या वड्या छान फ्राय करून घ्यायच्या आणि त्या तळून झाल्या की कुठल्याही सॉस सोबत, दही सोबत, चटणी सोबत तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता. एकदम कमाल लागतात. वरण भातासोबत सुद्धा ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता. केळफुलापासून ह्या वड्या तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ह्या चटणीसोबत खाल्ल्या, अतिशय कमाल लागतात ह्या. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.